ए आहे सावकार आलाय तुला भेटायला. बघतोस कसा बघ मारक्या म्हशीगत. शंकर्या पळत पळत येऊन लाहीला सांगू लागला. तशी लाही रागात शिव्या देत बाहेर आली. त्याचा मुर्दा बशिवला. कितींदा सांगायचं हेला माझं झोपडं काय बी झालं तरी तुला देणार नाही. मजी नाय कुत्र्याला कितीदा हाड म्हटलं तरी बी लोचटासारखं येतंय दारात. इतकं बोलून तिनं हातानं चुलीजवळची ढपली सावकारांच्या दिशेने फेकली. लाही आदिवासी पाड्यात राहणारी एक 23 वर्षाची महिला, जिच्या पदरात 3 लेकरं, त्यातील मोठा 5 वर्षाचा शंकर्या आणि बाकी 2 तान्ही. नवऱ्यानं दारूपायी घरातलं होतं नव्हतं ते सारं सावकारांच्या घशात ओतून स्वतःही लाहीची साथ सोडून मरून गेला. लाही जवळ दमडी नसताना गावात मिळेल ते काम करून आपलं आणि आपल्या लेकराचं पोट भरत दिवस काढत होती. राहायला चंद्रमौळी झोपडी, त्यात 18-20 दारिद्र्य, त्यात सावकाराचं कर्ज. अशाही परिस्थितीत ती येणाऱ्या संकटाशी 2 हात करत होती, पण स्वाभिमानाने जगत होती. कोणापुढेही हात पसरायचा नाही. मेहनत करून भाकरी मिळवायची असंच तिनं ठरवलं होतं. तिला नवरा मेल्याचं दुःख नव्हतं, काळजी होती. ती लेकराचं पोट कसं भरायचं. एक वेळ ती उपाशी राहून मुलाची भूक भागवत होती. तिच्या झोपडीला छप्पर होतंही आणि नव्हतंही. अचानक एक दिवशी आभाळ दाटून आलं. सोसाट्याचा वारा, वावटळ आणि पाऊस एकत्रच आलं. त्यात तिची चंद्रमौळी झोपडी कपसटासारखी कुठं उडून गेली हे तिलाच समजलं नाही. पाड्यातील सर्व लोक जीव वाचवण्यासाठी ओढासा मिळेल तिथे जात होती, पण लाही मात्र डोक्यावरचं छप्पर उडूनही जागेवरून हलती नव्हती. लेकरांना जवळ कवटाळून पोटाशी धरून तशीच बसून राहिली. होतं नव्हतं तेवढं सगळंच गेलं. राहिली ती फक्त बसल्या जागाची माती. वादळ शांत झालं तसा पाऊसही संपला होता आणि लाही पण शांत होती. निसर्गापुढं आपलं काय चालणार असं आहे. भूक लागलीया जंगलात जाऊन ये तू, काय मिळतं का बघ तू. तू हाताचं थांब. शंकर्या म्हणाला. अरे तू थांब, बारक्यापाशी म्या येते जाऊन. कंदमूळ मिळत्याला. लाहीनं कंदमूळ आणून पोरांची तात्पुरती भूक भागवली. तेवढ्यात सावकार परत आला होता. अगं लाही, कशाला राहिल्या हत काय हाय आता तुझ्याकडं झोपडं आण. तुझा नवरा नेला काळानं, झोपड्याची जागा दे आणि पक्की घेऊन जा, सावकार बोलत होता. लाही गप्प होती. ती उलटी तशी जंगलात जाऊन काट्या झावळ्या काट्या आणून पुन्हा कसं तरी झोपडं उभं केलं. पाड्यातील सारे लोक तिच्या जिद्दीकडे आवासून बघत होते. तिने पुन्हा एकदा सावकारांच्या नावावर टिचून घरकुल उभं केलं होतं. अगं किती दिवस उभी राहशील, तेच बघून येईल, परत बघून घेईन धमकी देऊन सावकार निघून गेला. लाहीने ठरवलं होतं की या पाड्यात जगण्याचं साधन उरलेलं नाही, म्हणून शेजारच्या शहरात जाऊन दिवस काम करायची, खाली मान घालून पैसे कमवायचे असं ठरवून तिनं तशी सुरुवातही केली. सुरुवातीला दोघांना झोपडीत ठेवून बारक्याला बरोबर घेऊन जाऊ लागली, पण त्याच्यासारख्या रडण्याचे काम मिळेनाशी झाले, म्हणून नंतर ती पोरांना शंकर्याच्या जीवावर सोडून कामाला जाऊ लागली. दिवसामागून दिवस जात होते.
पोरं मोठी होत होती. लाही पुढे आता फक्त पोटाचा प्रश्न नव्हता, प्रश्न होता तो मुलाच्या भविष्याचा. पाड्यात एक गुरुजी येत असत. लोकांच्या अडचणी समजून घेऊन सरकार दरबारातील सामान्य लोकांसाठी असलेले उपाय योजना काय आहेत त्याची माहिती देत असत. एकदा लाही त्यांच्याकडे गेली. त्यांना विनंती केली, राम राम गुरुजी, म्या लाही, माझं काम होतं तुझ्याकडं. लाही बोलली, बोल लाही, काय काम आहे? गुरुजी, म्या लांब शहरात जाऊन दिवसभर काम करते. माझे 3 लेकरं हायचं झोपड्यात अत्यंतात, पण दिवसभर निस्ती उराड्यात. आमच्यासारखे लोकांच्या पोरांना सगळं घालायची लायकी नाही. माझ्या कमाईत फक्त लेकरांची पोट भरायचे मनुष्य तुमच्याकडे आली. तुम्ही पोरांना काहीतरी लिहायला वाचायला शिकवाय, नाहीतर माझ्यासारखी अडाणी राहिली, शिकली सावरली तर काहीतरी बनत्याला शिकवायला ना हो. शिकवेन की नक्कीच कामात आहे माझे ते. गुरुजी, लय उपकार झालं गरिबावर. लाही आता लाही नव्या उत्साहाने कामाला लागली. जास्त वेळ काम करू लागली. शहरात जाऊन बऱ्याच चांगल्या लोकांच्या घरी जाऊन त्याची धुणी भांडी करू लागली. त्यांच्यात राहून काही चांगल्या गोष्टी शिकवत होती. आता तिचं राहणीमानही सुधारत होतं. तिची मुलंही गुरुजीकडे चालत शिकवत होती. त्यांच्यात प्रगती होत होती. आदिवासी पाड्यात लाही म्हणजे एक चर्चाच विषय झाली होती. कोणाच्या या आद्यात ना मध्यात आपण भिल आणि आपलं काम भलं. सावकाराकडे लाहीच्या प्रगतीची बातमी पोहोचली होती. सावकारानेही तिच्या जिद्दीपुढे हार मानली होती. तिचं आयुष्य तिला जगू द्यायचं असं ठरवून सावकाराने तिला त्रास द्यायला सोडून दिलं. एव्हाना लाहीचा आत्मविश्वास वाढला होता, पण संकट काही तिची पाठ सोडत नव्हती. नेहमीप्रमाणेच लाही शहरात कामासाठी गेली. त्या दिवशी गुरुजी सकाळी पाड्यात लवकर येऊन दुपारपर्यंत निघूनही गेले. तिची पोरं झोपडीत खेळत होती. सक्र्याने दोन्ही भावंडांना जेवायला घालून झोपायलं आणि स्वतः झोपडीच्या दारात खेळत बसायला संध्याकाळ झाली. आईची वाट बघत दारात बसून राहिला लाही. लेकरांच्या ओढीनं जरी जायचं म्हणून काम भरभर आवरत होती. अचानक थंड वारे वाहू लागले. वातावरणात बदल झाला तशी लाहीच्या हृदयात धडधड वाढली. तिला लेकरांची आठवण झाली. पटकन ती काम संपवून पाड्याकडे निघाली. तोपर्यंत आकाशात काळे ढग जमा होऊन जोरात पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट सुरू झाला. मग लाही जास्त वेगाने काही वाहन मिळते का ते बघू लागली, पण तिचं लक्ष सर्व झोपड्याकडे होतं. मनाशी पक्क बांधलं होतं की या वादळी पावसात झोपडं नाही टिकणार. पण माझ्या लेकरं, त्याचं काय? त्यांना कोण बघेल? ओढासा मिळेल? सुरक्षित राहतील का? काळजीने झपाझप तिची पावले घराच्या दिशेने पडत होती. ती नखशिखात भिजली होती. चालताना चप्पल तुटली तरी चप्पल तिथे सोडून अनवाणी धावत सुटली. वाटेत वादळी वारे, पाऊस आणि विजांचीही भीती तिला वाटेनाशी झाली. तिच्या डोळ्यासमोर फक्त तिची लेकरे दिसत होती. पाड्यात येईपर्यंत तिला बरीच रात्र झाली होती. तोपर्यंत पाऊसही थांबला होता. सगळीकडे अंधार होता. तिला काहीच दिसत नव्हतं. ती जशी पाड्यात आली तशी तिने सक्र्या आणि बारक्याला हाक मारायला सुरुवात केली, पण तिला कोणतेच उत्तर मिळत नव्हते. तशी ती घाबरली.
काय झालं नक्की काहीच कळेना. इतका अंधार होता की पाड्यातील ओळखीचे कोण भेटेना. फक्त ऐकू येत होता तो बर्बाद झालेल्या लोकांचा आक्रोश. पण यावेळीही लाही शांतच होती. अंधारात ओरडून काही उपयोग नाही हे जाणून होती. ताबड फुटायची वाट बघायची ठरवून आहे तिथेच बसून राहिली. एकदाच उजाडलं सगळं तिचं स्पष्ट झालं. लाही डोळे मोठे करून सर्व पाहत होती. तिने सर्वात आधी लेकरांना शोधलं पण कुठेही दिसत नव्हते. आता मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. घाबरली आजूबाजूच्या लोकांना विचारू लागली पण कुणीच काही सांगत नव्हतं. झोपडी तर नव्हतीच. निसर्गाने पुन्हा तिचं सर्व उद्ध्वस्त केलं होतं. मोठ्या धीराची जिंदगी होती तरीही पोरांच्या काळजीने तिचे डोळे पाणावले. आता मात्र तिला रडावंसं वाटलं होतं. तिचा धीर खचत चालत होता. जिकडे तिकडे तिला फक्त चिखल आणि साठलेले पाणी दिसत होतं. कुठेही पाय ठेवायला जागा नव्हती. तिचा नवरा मला तेव्हाही रडली नव्हती. याआधी निसर्गाने रौद्र रूप दाखवलं होतं तेव्हाही ती शांतच होती. पण ज्याच्यासाठी ती जगत होती, मेहनत करत होती, तोच अंधार तिचा नष्ट झाला होता. जगायचं कोणासाठी आणि का? आता मात्र दाबून ठेवलेलं सगळं दुःख बाहेर पडून पाहत होते. अचानक तिनं हडबडला फोडला आणि जोरजोरात रडू लागली. निसर्गापुढे तिच्या हिमतीने जिंदगी कात टाकली होती. तिचं अवसान गळून पडलं होतं. शरीरातून प्राण निघून जावेत तशी ती त्या चिखलात बसून होती. निस्तेज निष्पाप चैतन्य हरवलं होतं. एकटक शून्यात बघत होती. ए आहे अगं तू कुठे नव्हती? आम्ही किती वाट बघायली. आपलं झोपडं गेलं वाहून, काय बी राहिलं नाही. अचानक तिच्या कानी आवाज आला. तिच्या पोरांचा आवाज ऐकून अमृताचा कलश सापडावा तशी ती बहरली आणि तिने मागे वळून पाहिलं तर तिची तिन्ही पोरं तिला येऊन बिलगली. तिने पटापट त्याचे मुके घेतले. प्रेमाचा पुन्हा फुटला. डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होती. तिने तिन्ही लेकरांचा घट्ट मिठी मारली आणि जोरजोराने रडायला लागली. तिचं दुःख आणि आनंद बघायला कोणाला वेळ नव्हता. सगळेच आपापल्या कार्यात मग्न होते. लाही आता शांत झाली होती. लाही बस झालं. किती रडशील? अगं तुझी पोरं म्याच घेऊन गेलो होतो माझ्या घरी. म्या वास्तविक आली होतो कामासाठी. तवाच पाऊस आला. लोकांची दाणादाण उडवून दिलती बघ. म्या लगबगीनं घरी निघलो तवा तुझ्या झोपडीत ही पोरं दिसली. झोपडी तर कवाच पाचटासारखी उडून गेली. ती मला द्या आली म्हणून तुझी पोरं म्या घेऊन गेलो. सावकार लाहीला सांगत होता तशी लाही चिडून म्हणाली, अरे सावकार, यात तुझा काहीतरी डाव असलं. घे माझं झोपडं आणि त्याची जागा, पण मला तुझं पैकही नको आणि काय बी नको. तसा सावकार पुढं झाला आणि लाहीला म्हणाला, अगं म्या आता पहिल्यासारखं नाही राहिलो. विनाकारण लोकांना पैशासाठी त्रास नाही देत. तुझ्या कर्तृत्वाला तर सोडच नाही बघ. तुझ्या जिंदगीला आणि मेहनतीला माझा सलाम. तू माझी धर्माची बन आहे. आजपासून तुलाच काय, पण या पाड्यातील कोणालाच माझं त्रास नाही होणार. कधी बी सगळ्याचं कर्ज म्या माफ केलं. तुमच्या जमिनी घर तुम्हाला परत दिली.
रहा सुखात आणि लाही तुझं घर धर्माचा भाऊ म्हणून म्या बांधून देईल. तुझ्या नवऱ्याची जमीन भी परत दिली, पण कोणाचे उपकार घेईल ती काही कसली. सावकाराला धन्यवाद देऊन घरासाठी सावकाराने केलेली मदतही तिने कष्ट करून परतफेड केली. आता ती आपल्या परक्या घरात आपल्या लेकरासोबत सुखाने राहू लागली. बिनधास्त आपल्या स्वतःच्या शेतात कामाला जाऊ लागली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.